हाय हॅलो नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सुबक पुणे लाईफमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला 1 मिनिटाची क्लिपिंग दाखवणार आहे. तर आत्ता मी कुठे राहते आहे, कशा ठिकाणी शिफ्ट झालेली आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्याबद्दल सांगणार आहे. आणि मग तुम्ही जे टायटल वाचलेलं आहे माय लाईफ स्टोरी, तर ते आपण सुरू करूया. सो पहिल्यांदा तुम्ही मी आत्ता कुठे शिफ्ट झाली आहे, कारण गेले 2 व्लॉग मी तुमच्याबरोबर शिफ्टिंगबद्दल बोलते आहे. सो मला असं वाटलं की कंटिन्युटीमध्ये मी तुम्हाला दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की मी आत्ता कुठे शिफ्ट झाली आहे. आणि इट्स ऑल्सो पार्ट ऑफ माय लाईफ स्टोरी की खूप गोष्टींमधनं जात जात मग नंतर आपल्याला आपण एक ठरवलेल्या गोष्टी मनात काय म्हणतात आपण एक ड्रीम असतं ना, अशा गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर सो म्हटलं हेही तुमच्यासोबत शेअर करावं. त्यामुळे तुम्ही आधी ती क्लिपिंग बघून घ्या. कुठे राहते आहे, कशी राहते ती माहिती घ्या. तर ही एक अशी आउट हाऊस रूम म्हणू शकता तुम्ही. आमच्या सोसायटीतला सगळ्यात मोठा जो फ्लॅट आहे, तर त्या फ्लॅटची ही खरं तर आहे टेरेस. तर एवढी मोठी टेरेस, तो फ्लॅट दिलेला आहे रेंटवरती. त्याच्यामुळे एवढी मोठी टेरेस कुणी प्लस मोठा फ्लॅट आणि एवढं घ्यायला कोणी तयार नसतं, एवढं रेंट पे करायला तयार नसतं. त्याच्यामुळे ओनरनी ती कम्प्लिटली छान अशी क्लोज्ड केलेली आहे. जिथे जिथे क्लोज्ड करणं गरजेचं आहे, शक्य आहे, त्याप्रमाणे ते केलेलं आहे. आणि त्याला एक अटॅच बाहेर हे असं मधला पोर्च आहे बिल्डिंगचा, इमारतीचा, ठीक आहे. आणि त्याला अटॅच आता तुम्ही पुढे बघालच की एक छोटंसं वॉशरूम आहे, टॉयलेट आणि बाथरूम असं एकत्र. आणि काही हे फर्निचर त्यांच्याकडे त्यांनी तिथे लावलेलंच होतं, ठेवलेलंच होतं. फ्रीज आहे तिथे. आणि हे असं सगळं सामान पसरलेलं आहे. हा बेड आहे जो सिंगल 2 आहेत ते जोडून आम्ही डबल केला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी डायनिंग टेबल आणि ज्या गोष्टींना म्हणजे जनरली आउट हाऊसमध्ये ठेवलेल्या असतात त्या. ओके, तर तुम्ही बघितलं की मी आत्ता सध्या कुठे राहते आहे. आणि मी गमतीने म्हणलं देखील माझ्या घरच्यांना, माझ्या जवळ असलेल्यांना की आता मला ना कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही एका खोलीतसुद्धा संसार केलेत असं मी गमतीने म्हणलं. कारण की ती गोष्ट काय असते, एका खोलीत राहणं आणि एका खोलीतून मॅनेज करणं, ही सुद्धा गोष्ट मी करते आहे आत्ता सध्या. आणि हे जे आत्ता सगळं जे पसरलेलं तुम्ही बघता, त्याच्यातलं थोडंफार आवरलं जाणार आहे, थोडंफार तसंच राहणार आहे. कारण ही गोष्ट फार वेळासाठी नाही आहे, फार दिवसांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं वेळ देऊन आवरणार आहे आणि बाकीचं तसंच राहू देणार आहे. सो लेट स्टार्ट की थोडक्यात सांगायचं तर मी एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेली मुलगी आहे. माझे आई वडील टिपिकल म्हणजे एक मधला जो 80s-90sचा काळ होता की जेव्हा सगळ्यांचेच आई बाबा कुठे ना कुठेतरी सरकारी, खाजगी अशा ठिकाणी जॉब करायचे. तर तसंच माझे आई बाबा देखील बँकिंग सेक्टरमध्ये काम करायचे. आता ते रिटायर्ड झालेले आहेत. आणि आमच्याकडे साधारण तशीच बॅकग्राऊंड आहे की बरेचसे सगळेजण हे कॉमर्स बॅकग्राऊंडमधूनच येणारे आहेत, बँकिंग सेक्टरमधलेच आहेत. त्याच्यामुळे तसा तो एक नॉर्मल काळ होता त्यावेळचा की बऱ्याच जणांचे पालक हे तशाच क्षेत्रांमध्ये काम करत होते. आणि तशीच मी वाढलेली आहे पुण्यातल्या. माझा जन्म मुंबईचा आहे. सायन दादर जवळचं स्टेशन आहे, म्हणजे आपण हार्ट ऑफ बॉम्बे दादर सायन म्हणू शकतो. तर अशा ठिकाणचा माझा जन्म आहे. आणि तो जन्म ज्या चाळीत झाला, ज्या घरात झाला, तर तिथे आम्ही माझ्या माहेरच्या म्हणजे आम्ही एक 4 पिढ्या राहिलेलो आहोत. आणि ती वास्तू जमलं तर मी कुठून तरी पूर्वीच्या माझ्या काही क्लिपिंग्ज आहेत त्याच्यातनं शोधून तुम्हाला पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये दाखवेन की ती जी संपूर्ण चाळ आहे, ती जी वास्तू आहे, ती जवळजवळ आता त्याला 150 वर्ष झाले असतील. तर अशा ठिकाणी माझा जन्म झाला. त्यानंतर मग पुण्यात वाढलेली आहे. टिपिकल सदाशिव पेठ अशी मी मुलगी आहे. संपूर्ण माझं बालपण सदाशिव पेठेत गेलं. आणि शाळा माझी हुजूरपागा, ज्ञानप्रबोधिनी अशा शाळांमध्ये मी शिकले. खूप छान मला शिक्षक खूप छान छान मिळाले की काही आजही. आता कालच मी एके ठिकाणी गावात गेले होते, तर तिथे मला माझ्या गायनाच्या शिक्षिका भेटल्या आणि खूप छान वाटलं आजही. आणि पर्सनली मला ओळखतात, ह्याच्याबद्दल मला फारच आनंद वाटतो, खूप ग्रॅटिट्यूड आहे. कारण की तो काळ माझ्या आयुष्यातला असा होता ना की मी पहिल्या 5त वगैरे तर असायचे, पहिली कधी आले नाही, पण 5-10 नंबर 10 पैकीमधले नंबर कधी सोडले नाहीत.
पण मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप कायम शाळेमध्ये होते. म्हणजे गायनाची स्पर्धा असो किंवा रनिंगची कॉम्पिटिशन असो किंवा वक्तृत्व स्पर्धा असो किंवा डिबेट कॉम्पिटिशन असो, चित्रकला, काय म्हणजे एक्स्ट्रा परीक्षा असतात, संस्कृतची परीक्षा म्हणा किंवा अशा गायनाच्या परीक्षा, सगळ्यांमध्ये कायम कधीतरी आता हे सगळं सामान जेव्हा माझ्या घरात मी लावेन तेव्हा माझी सगळी सर्टिफिकेट्स पण ठेवलेली आहेत, तर ती सापडतील तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन, की त्याच्यामध्ये पण कायम पहिल्या 2त, 3त, 4त, 5त असा माझा कायम हा नंबर असायचा. आणि मला स्वतःला त्या काळामध्ये ना खूप आवड होती नृत्याची, जी आजही आहे. मला नाचायला खूप आवडतं, मला डान्स करायला खूप आवडतं आणि गायनाची देखील मला प्रचंड तेव्हापासून आवड, कारण माझ्या आईचा आवाज खूप छान आहे, जात्याच खूप छान आहे. तिला लहानपणी शिकायला नाही मिळालं, कारण की तुमच्या आमच्या खूप जणांच्या पालकांच्या बाबतीत हेच झालं की तशी परिस्थितीच नव्हती, ना पैशांची, ना घरातली, ना सामाजिक, त्याच्यामुळे शिकता नाही आलं. फार कमी जणी अशा असतील त्यावेळच्या प्रिव्हिलेज्ड, की ज्यांना त्यांच्या मनात जी कला होती ती त्यांना शिकता आली किंवा ते बंड करता आलं. माझ्याही बाबतीत त्याच गोष्टी घडल्या, की कलेचं संपूर्ण माझं मन, माझं शरीर आणि सगळ्या गोष्टी माझ्या ह्या कलेकडे वळणाऱ्या आहेत. खूप क्रिएटिव्ह आणि काही ना काहीतरी कलेमध्ये करावं असं कायम मला वाटत राहिलं. आजही वाटतं. एक्सप्रेसिव्ह गोष्टी ज्या असतात ना त्या करायला मला खूप आवडतं, पण ते नाही करता आलं. तर त्या बाबतीत पुढे स्टेप बाय स्टेप बोलत जाईन मी माझ्या लाईफ स्टोरीमध्ये. तर असं सगळं साधारण माझं एक वातावरण होतं. मला धाकटा भाऊ आहे, त्याच्यामुळे एक टिपिकल मोठी ताई कशा गोष्टी सगळ्या घरातल्या करते जेव्हा आई बाबा दोघंही वर्किंग असतात आणि घरात मोठं कुणी सांभाळायला नसतं. कारण आमच्याकडे कसं झालं की माझ्या बाबांची आई तशी मी बरीच तहानी असेन, लहान असेन तेव्हा एक्सपायर झाली, कारण त्यांच्या दोघांच्या म्हणजे आईबाबांच्या लग्नापासून ती तशी आजारी होतीच. आणि आजोबा माझे माझ्या मोठ्या काकाकडे, त्याच्याकडे गरज होती, कारण त्याचं मूल हे स्पेशल चाइल्ड असल्यामुळे जास्त काळ माझ्या मोठ्या काकाकडे माझे आजोबा राहिले. यायचे, अधनं यायचे. म्हणजे आज जे माझं बोलणं खूप छान आहे त्याचं क्रेडिट मी माझ्या आजोबांना देईन. ऑफकोर्स आई बाबा आणि या गोष्टी ते जेनेटिकली असतातच असतात, पण त्याच्यावरती एक एक्स्ट्रा एफर्ट्स असतात ना, आपण म्हणतो की चेरी ऑन द केक, तर त्या गोष्टी माझ्या आजोबांनी करून घेतल्या माझ्याकडून. माझ्या बाबांच्या बाबांनी, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो सगळेजण. आणि माझं अक्षर, त्यासाठी सुद्धा माझ्या आईचंच मुळात त्याचं अक्षर चांगलं आहे, त्याच्यामुळे एक जेनेटिकली होतंच, पण त्याच्यावरचे जे एफर्ट्स आहेत तर ते माझ्या आजोबांनी घेतले. ते पुढे एक एक मी तुम्हाला स्टोरी सांगत जाईन, पण एक ओघाने येतात ना काही गोष्टी, म्हणून त्या तुम्हाला सांगितल्या. तर अशा पद्धतीने एक साधारण माझं बालपण होतं, की मला अगदी रोप मलखांबपासून ते भरतनाट्यमपर्यंत सगळ्या क्लासेसना मी जायचे, कारण मला त्या सगळ्याची प्रचंड आवड होती. बालनाट्यांमध्ये खूप काम केली आणि राहिलेच मी अशा ठिकाणी ना, की मध्ये आमचं घर आणि इकडे भरतनाट्य मंदिर आणि इकडे टिळक स्मारक, म्हणजे जे पुण्यातले आहेत त्यांना अगदीच लक्षात येईल की मी अशा ठिकाणी वाढलेली आहे की जिथे वसंत व्याख्यानमाला होतात, जिथे अनेक अरंगेत्रमचे कार्यक्रम झाले, जिथे अगदीच घराजवळ आमच्या रमणबागेमध्ये सवाई गंधर्वचे अनेक मैफिली झाल्या आणि भरतनाट्य मंदिरमध्ये म्हणजे संगीत नाटकांचे महोत्सव झाले. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अशा वातावरणात मी वाढले, ज्याच्याबद्दल मला आज खूप छान वाटतं जेव्हा मी स्वतःकडे मागे वळून बघते. ह्या संपूर्ण वातावरणाचा, म्हणजे जितका माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या कुटुंबियांचा माझ्या आजच्या जगण्यावरती प्रभाव आहे किंवा संस्कार आहेत, तितकेच संस्कार माझ्यावरती माझ्या पेठेचे आहेत, माझ्या शाळेचे आहेत, माझ्या आजूबाजूच्या संपूर्ण सामाजिक वातावरणाचे माझ्यावरती जे छान संस्कार आहेत. आणि काही गोष्टी त्यात मी अशाही शिकले की ह्या करू नये, अशाही काही गोष्टी शिकले. तर असं साधारण माझं बालपण होतं. तर हे जे काही माझं बालपण होतं, ह्या व्हिडिओसोबत तो एक पार्ट माझ्या लाईफचा मी आता इकडे तुमच्यासोबत शेअर करायचा एंड करते. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण माझ्या पुढच्या कॉलेज लाईफविषयी आणि बाकीच्या गोष्टींविषयी बोलूया. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, कारण कसं आहे ना, मला जसा रिस्पॉन्स मिळेल ह्याच्यावर तर मी पुढे बोलत जाईन, नाहीतर मग उगाचच आपल्याबद्दल स्वतःची बढाई बोलत राहिले असं मला नाही आवडणार ते करायला. आणि तर बघा तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? खूप रॉ आणि इन्फॉर्मल तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे. कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.